हॅलो फ्रेंड्स, आज आपण जागतिक महिला दिवस 8 मार्च याविषयी भाषण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मांगल्य. 8 मार्च रोजी सर्वत्र महिला दिन साजरा होत आहे. आजच्या दिवशी प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, कर्तृत्वाचा व अभिमानाचा दिवस आहे. कारण आजच्या दिवशी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, त्यांना सन्मान दिला जातो, त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात. महिला दिवस साजरा करण्यामागे काय कारणच आहे किंवा 8 मार्च हा दिवसच का निवडला गेला? कारण 8 मार्च रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील शिलाईच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या 15,000 महिलांनी संप पुकारला होता. त्यांच्या अन्यायाविरुद्ध व शोषणाविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. त्या स्त्रियांच्या मागण्या होत्या की त्यांचे कामाचे तास कमी करण्यात यावे, त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला देण्यात यावा आणि त्यांच्यात प्रमुख मागणी म्हणजे त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा असा होता. त्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. सुदैवाने भारत देशातील संविधानात डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी आधीच स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला आहे. कियारा जेटकिन या अमेरिकेतील स्त्रीने एका मोठ्या परिषदेत एक प्रस्ताव मांडला की 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा आणि त्या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली. म्हणून 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा स्त्री शक्तीस प्रथम माझा मानाचा मुजरा. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, भारतीय संविधानाचे शिल्पकार जनक डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांच्या महान कार्यास माझे वंदन. आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, कार्यरत आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर, कमिशनर, ऑफिसर, कलेक्टर अशा प्रत्येक क्षेत्रात ती कार्यरत आहे. स्त्री ही कुठेही कमी नाही, नव्हती आणि नसेल. स्त्रीची विविध रूपे आहेत. स्त्री ही आई आहे, बहीण आहे, मैत्रीण आहे, प्रेयसी आहे. ह्या सर्व भूमिका ती मनापासून निभावते. इतकं असूनही समाजाची मानसिकता बदलत नाही. पूर्वीची स्त्री आणि आजची स्त्री ही कुठेतरी हतबल होतेच. का?
स्त्रियांचे होणारे शोषण, हुंडाबळी, अन्याय, अत्याचार, बलात्कार, घरगुती हिंसाचार आजही होतातच, फक्त त्यांचे नाव बदलले आहे. त्या त्रासाचे नाव आहे मानसिक त्रास. आपण त्याविषयी एक कविता बघूया. आता तिला सासरी जाळून मारलं जात नाही किंवा हुंडाबळीही केली जात नाही किंवा होत नाही. काळासोबत त्रास देण्याचा खेळ आता थोडा बदलला आहे. मानसिक त्रास हे त्याचे नाव आहे. या खेळात गडी भरपूर असतात. पुरेपूर मन लावून खेळतात. प्रत्येक वेळी बाद होणारी ती कोणाला दिसत नाही. हा त्रास तिने कोणाला सांगितला की उत्तर येते, आम्ही तर तिला एक शब्दही बोलत नाही. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय? तर तिच्या मताचे स्वातंत्र्य, मनाचे स्वातंत्र्य, तिला मिळालेला आदर, तिचा आदर करा आणि महत्त्वाचे म्हणजे तिला माणूस म्हणून जगवा. बस इतकंच. मी स्त्रियांच्या चुकीच्या वागणुकीचे समर्थन करणार नाही. मी स्त्रियांना आजच्या दिनी सांगू इच्छिते की स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वतःच्या मर्यादा सांभाळणे आणि अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध उभे राहणे आणि स्वतःच्या मनाला आवडतील स्वतःच्या मताला किंमत देणे इतकंच. पुन्हा एकदा सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, जय संविधान. थँक्यू. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड बाय. एन्जॉय युअर डे.